मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळ सुकेळी खिंडीत शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ओंकार ट्रॅव्हल्सची प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक उलटली। या अपघातात 2 जणांचा जागीच अंत झाला असून 38 प्रवाशांपैकी अनेक जण जखमी झाले आहेत। त्यापैकी 8 ते 9 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिक बचाव पथक आणि SVRSS टीमच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले। जखमींना तातडीने नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रोहा, नवी मुंबई आणि मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। काही जखमींना कळंबोली येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान अपघातावेळी एक महिला बस खाली अडकल्याने बचाव कार्याला काही काळ विलंब झाला। घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस आणि स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बसचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली याचा तपास पोलीस करत आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।